श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातले जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत आणि हिंगोली जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती. नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातील सन 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या अंतर्गत सातबारा उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसेच इतर महत्त्वपूर्ण महसुली दस्तऐवजांचं स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आलं असून हे अभिलेख आता डिजिटल सातबारा पोर्टलवरील ई रेकॉर्ड सुविधेद्वारे नागरिकांना उपलब्ध झाले आहेत. मागील वर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसंच आगामी मान्सून कालावधीत संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली. आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता यावेळी तपासण्यात आली. पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियान राबवण्यात आलं. जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांतर्गत युवकांच्या माध्यमातून भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणी शहरामध्ये केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारच्या फिट इंडियाच्या संडे ऑन सायकल या संकल्पनेवर आधारित आणि पर्यावरण संतुलन तसंच जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभाग, परभणी पोलीस विभाग आणि परभणी सायकल प्रेमींच्या वतीनेही शहरात सायकल रॅली काढण्यात आली. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश R.M. सादराणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील तीनही बंडखोर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि भाजपचे नगरसेवक विश्वजित बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बालकामगार शोध अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेनंतर शहरातील हॉटेल, वर्कशॉप, दुकानं तसंच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून बालकामगारांचा शोध घेण्यात आला. हिंगोलीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र जनमानसानं अंगी रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं. तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा वकील संघ यांच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात कृषी पीक कर्ज, कृषी पूरक आणि जोड व्यवसाय कर्ज, शासकीय योजनेअंतर्गत उद्योग कर्ज यांचं चालू वर्षाचं उद्दिष्ट 4,313 कोटी रुपयांचं आहे. बँकांनी कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती 100% करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या संदर्भातल्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठीच्या वार्षिक ऋण योजना उद्दिष्ट अहवाल 2026-27चं प्रकाशन करण्यात आलं. पाण्याचा बेसुमार वापर टाळून त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आता राज्य शासनाच्या वतीनं पाण्याचा सातबारा दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत आणि पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक पाणीसाठा यांचा हिशोब ठेवण्यात येणार आहे. या दस्तऐवजाच्या माध्यमातून गावाला निसर्गाकडून किती पाणी मिळतं, गावातील विविध स्रोतांमध्ये किती पाणी साठलं आणि प्रत्यक्षात किती शिल्लक राहिलं याचं अचूक चित्र समोर येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 1,14,201 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांना विविध योजनांपासून वंचित राहावं लागेल असं चित्र आहे. आतापर्यंत 1,82,888 लाभार्थ्यांनी मध्ये नोंदणी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी ही नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.